तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती 2026 MPSC पॅटर्ननुसार काही महत्त्वाचे सामान्य ज्ञान यावर प्रश्न बघणार आहोत. हे 50 अतिशय महत्त्वाचे सराव प्रश्न आहेत जे की वारंवार विचारण्यात आलेले आणि 2026 मध्ये तर MPSC तलाठी घेणार आहे. तर त्याच्यामुळे पेपर तर थोडा टफ नक्कीच राहणार आहे. तर हे जे सामान्य ज्ञानचे प्रश्न हे तलाठी भरतीसोबतच पोलीस भरती, रक्षक आणि सर्व स्पर्धा परीक्षांसाठी विशेष संकलन आहे. सुरुवातीचे जे प्रश्न आहेत ते जीवशास्त्र आणि आरोग्यशास्त्र, बायोलॉजी आणि हेल्थ सायन्स यावर डिपेंड आहे. आता प्रश्न बघूयात. तर प्रश्न क्रमांक 1 नंतर घेऊयात. प्रश्न क्रमांक 2 आहेत. लाळेमध्ये कोणते पाचक विक्रिय एन्झाइमी आढळते? ऑप्शन ए आहे पेप्सिन, ऑप्शन बी आहे टायलिन अमायलेज, ऑप्शन सी आहे ट्रिप्सिन, ऑप्शन डी आहे लायपेज. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे टायलिन अमायपेज. लाळेत टायलिन नावाचे पाचक रस असते जे पिष्टमय पदार्थांचे स्टार्च रूपांतर शर्करेत ग्लुकोजमध्ये करते. प्रश्न क्रमांक 3 आहे. इन्सुलिन हे संप्रेरक शरीरातील कोणत्या ग्रंथीमधून स्त्रवते? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे स्वादुपिंड पॅनक्रियाज. स्वादुपिंडातील आयलेट्स ऑफ लँगरहान्सचा बीटा पेशी इन्सुलिन तयार करतात. याच्या कमतरतेमुळे मधुमेह डायबेटीस होतो. प्रश्न क्रमांक 4 आहे. मानवी शरीरातील एकूण किती गुणसूत्रे क्रोमोसोम्स असतात? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते मानवी शरीरातील एकूण 46 गुणसूत्रे असतात, म्हणजेच 23 जोड्या असतात. हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे. BCG ही लस कोणत्या आजारामुळे संरक्षणासाठी दिली जाते? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे क्षयरोग. BCG बॅसिलियस कॅलमेट ग्युरिन लस TB म्हणजे क्षयरोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी नवजात बालकाला दिली जाते. जर विचारलं BCG ही लस कोणाला दिली जाते तर नवजात बालकाला, बॉर्न बेबीला. प्रश्न क्रमांक 6 आहे. पेनिसिलिन या पहिल्या अँटीबायोटिकचा प्रतिजैविक शोध कोणी लावला? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे अलेक्झांडर फ्लेमिंग. तर 1928 मध्ये सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलियम नोटॅटम नावाच्या कवरुकापासून जगातील पहिल्या प्रतिजैविकाचा पेनिसिलिनचा शोध लावला. विचारू शकतात की पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? तर अलेक्झांडर फ्लेमिंग. महत्त्वाचा प्रश्न आहे आणि IMP क्वेश्चन आहे. या पहिलेही विचारण्यात आलेले. हे सगळे प्रश्न खरं तर खूप महत्त्वाचे, पाठांतरच करून ठेवा. प्रश्न क्रमांक 7 आहे. रात आंधळेपणा नाईट ब्लाइंडनेस कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे जीवनसत्व ए. रेटिनॉल डोळ्यांच्या आरोग्यासाठी गरजेचे असते. याच्या अभावामुळे अंधारात किंवा कमी प्रकाशात न दिसणाऱ्या रात आंधळेपणा हा आजार होतो. प्रश्न क्रमांक 8 आहे. मानवी हृदयाचे दर मिनिटाला सरासरी किती ठोके पडतात? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे 72. तर मानवी हृदयाचे दर मिनिटाला 72 ठोके पडतात. निरोगी मानवी हृदयाचे दर मिनिटाला जर जास्त किंवा कमी पडत असेल तर ते शरीर निरोगी नसतं. त्याच्यावर डॉक्टरला दाखवावं लागतं. प्रश्न क्रमांक 9 आहे. कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीला सर्वयोग्य दाता युनिव्हर्सल डोनर म्हणतात? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे ओ रक्तगट. तर ओ रक्तगटाच्या तांबड्या पेशींवर अँटीजेन नसतात, त्यामुळे हा रक्त कोणत्याही इतर गटाच्या व्यक्तीला चालतो. AB रक्तगटाला सर्वयोग्य स्वीकारणारा युनिव्हर्सल एक्सेप्टर म्हणतात. प्रश्न क्रमांक 10 आहे. मानवी शरीरातील सर्वात लांब आणि मजबूत हाड कोणते आहे? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे फिमर, मांडीचे हाड. तर मांडीचे हाड फिमर हे शरीरातील सर्वात लांब आणि सर्वात मजबूत हाड आहे. कानातील स्टेप्स हे सर्वात लहान हाड आहे. जर विचारलं की कानातील स्टेप्स म्हणजे सर्वात लहान हाड कोणते आहे तर त्याचं जे योग्य उत्तर ठरेल ते कानातील स्टेप्स हे बरोबर उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 11 आहे, हाडाच्या आणि दातांच्या बळकटीसाठी कोणते खनिज सर्वात महत्त्वाचे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, कॅल्शियम हे बरोबर उत्तर आहे. तर कॅल्शियम आणि फॉस्फरस हे दोन्ही खनिजे हाडे आणि दात मजबूत ठेवण्यासाठी प्रमुख घटक आहेत. IMP क्वेश्चन आहे. प्रश्न क्रमांक 12, स्कर्वी हा दातांचा हिरड्यांचा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे. जीवनसत्व सी, ॲस्कॉर्बिक ॲसिडच्या कमतरतेमुळे हिरड्यांमधून रक्त येणे आणि दात सैल होणे स्कर्वी हा आजार होतो. याच्यावर तर 100% क्वेश्चन विचारण्यात येतोच आणि हा वारंवार रिपीट झालेला प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, मलेरिया हा रोग कशामुळे होतो? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, प्लासोमेडियम प्राण्यामुळे प्रोटोझुआ. तर मलेरिया हा प्लासोडियम वायवॅक्सच्या आदिजीवामुळे होतो. हा रोग ॲनोफेलिक्स डाळसाची मादी चावल्यामुळे पसरतो. प्रश्न क्रमांक 14 आहे, मानवी शरीराचे सामान्य तापमान नॉर्मल बॉडी टेम्परेचर किती असते? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे, 37 डिग्री सेल्सिअस. तर मानवी शरीराचे तापमान सेल्सिअसमध्ये 37 डिग्री सेल्सिअस आणि फॅरेनहाईटमध्ये 98.6 हे सामान्य मानले जाते. तर प्रश्न क्रमांक 15 आहे, एड्स हा रोग कशामुळे होतो? तर याचं योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, विषाणू HIV व्हायरसमुळे. तर एड्सचा पूर्ण नाव ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सायंड्रोम आहे. हा आजार HIV ह्यूमन इम्युन डेफिशियन्सी व्हायरस या विषाणूमुळे होतो. प्रश्न क्रमांक 16 आहे, शरीराचा समतोल राखण्याचे काम खालीलपैकी कोणाद्वारे केले जाते? तर याचे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, लहान मेंदू सेरेबेलियम. तर लहान मेंदू अणुमस्तिष्क हा शरीराच्या स्नायूंच्या हालचालींवर नियंत्रण ठेवतो आणि शरीराचा समतोल राखतो. प्रश्न क्रमांक 18 आहे, पाठीच्या कण्यात एकूण किती मणके वेटिब्रे असतात? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, 33. तर मानवाच्या पाठीच्या कण्यात सुरुवातीला 33 मणके असतात, जे नंतर प्रौढावस्थेत खालचे काही मणके जुळल्यामुळे 26 होतात. पर्याय लक्षात घेता 33 हे योग्य उत्तर आहे, कारण की इथे जर 26 नाही दिलेलं आहे त्याच्यामुळे 33 हे बरोबर आहे. पण जर इथे 26 ऑप्शन दिलेलं असतं आणि 33 दिलेलं असतं तर पहिले 33 येईल आणि जर दोन्हीपैकी एक कोणतंही दिलं तर दोन्हीही आन्सर हे बरोबर आहे, हे लक्षात ठेवा. आता भाग 2 आहे, भौतिकशास्त्र. फिजिक्सवर काही महत्त्वाचे 100% असे प्रश्न आहे जे की येऊ शकतात. तर प्रश्न क्रमांक 18 आहे, बलाचे फोर्स SI पद्धतीतील एकक कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, न्यूटन. तर बलाचे SI पद्धतीतील एकक न्यूटन आहे आणि CGS पद्धतीतील एकक डाइन आहे, हे लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 19, ध्वनीचा वेग खालीलपैकी कोणत्या माध्यमामध्ये सर्वात जास्त असतो? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, लोखंड स्नायू. तर ध्वनीचा वेग स्नायू माध्यमात सर्वात जास्त, त्यानंतर द्रवात आणि वायूमध्ये सर्वात कमी असतो. निर्वात पोकळीतून ध्वनी प्रवास करू शकत नाही. तर प्रश्न क्रमांक 20 आहे, प्रकाश वर्ष लाईट इयर हे कशाचे मोजमाप करण्याचे एकक आहे? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, अंतर, डिस्टन्स. तर प्रकाशाने एका वर्षात कापलेल्या एकूण अंतराला प्रकाश वर्ष म्हणतात. हे खगोलीय अंतर मोजण्याचे मोठे एकक आहे. जर खगोलीय अंतर मोजण्याचे एकक जर विचारलं तर ह्याचं जे योग्य उत्तर आहे ते प्रकाश वर्ष आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे, वाहनांमधील स्पीडोमीटर काय मोजते? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, तात्कालिक वेग, इन्स्टंटेनियस स्पीड. तर स्पीडोमीटर हे वाहनाचा त्या विशिष्ट क्षणाचा वेग, इन्स्टंटेनियस स्पीड दर्शवते. तर ओडोमीटर कापलेले एकूण अंतर मोजते. प्रश्न क्रमांक 22 आहे, बायोगॅस मध्ये मुख्यत्वे कोणता वायू समाविष्ट असतो?
तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे मिथेन CH4. तर बायोगॅस किंवा गोबर गॅसमध्ये अंदाजे 55 ते 75 मिथेन वायू असतो, जो उत्तम जळण म्हणून वापरला जातो. प्रश्न क्रमांक 23 आहे, सौर ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर याचं योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे सौरगट, सोलार सेल, फोटोव्होल्टिक सेल. तर सौरगट, सोलार सेल हा सूर्यप्रकाशाचा वापर करून थेट विद्युत ऊर्जा, इलेक्ट्रिसिटी तयार करतो. प्रश्न क्रमांक 24 आहे, समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणत्या लहरींचा वेव्हज वापर केला जातो? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे अल्ट्रासोनिक लहरी, श्राव्यातील अल्ट्रासोनिक. तर सोनार यंत्रणेमध्ये अल्ट्रासोनिक 20,000 हर्ट्झपेक्षा जास्त वारंवारता असलेल्या लहरी सोडून समुद्राची खोली आणि पाणबुड्यांचा शोध घेतला जातो. प्रश्न क्रमांक 25 आहे, निरोगी मानवी डोळ्यांसाठी स्पष्ट दृष्टीचे किमान अंतर किती असते? हा IMP क्वेश्चन आहे आणि यासाठी प्रश्न विचारू शकतात. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे 25 सेंटीमीटर. तर कोणत्याही डोळ्यावर ताण न येता स्पष्टपणे वाचण्यासाठी वस्तू डोळ्यापासून कमीत कमी 25 सेंटीमीटर अंतरावर असणे आवश्यक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 26 आहे, विजेच्या बल्बमध्ये कोणत्या धातूची तार फिलामेंट वापरली जाते? तर हा तर IMP म्हणल्यावर 200% आहे, हमखास विचारण्यात येणारा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे टंगस्टन. तर टंगस्टन डब्ल्यूचा वितळण बिंदू अत्यंत उच्च सुमारे 3422 सेल्सिअस असतो, त्यामुळे उच्च उष्णतेतही ही तार वितळत नाही आणि प्रकाश देते. प्रश्न क्रमांक 27 आहे, विद्युत प्रवाहाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे अमीटर. तर परिपथातील विद्युत प्रवाह करंट अमीटरने मोजतात व तो मध्ये मोजला जातो. विभवांतर व्होल्टेज मोजण्यासाठी व्होल्टमीटर वापरतात. प्रश्न क्रमांक 28 आहे, निकटदृष्ट्या मायपोया हा डोळ्यांचा दोष दूर करण्यासाठी कोणते भिंग वापरतात? तर याचं योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे अंतर्वक्र भिंग, कॉन्केव्ह लेन्स. तर निकटदृष्ट्या जवळचे दिसते, दूरचे दिसत नाही, यासाठी अंतर्वक्र भिंग वापरतात. दूरदृष्टिता दूरचे दिसते, जवळचे दिसत नाही, त्यासाठी बहिर्वक्र म्हणजेच की कॉन्व्हेक्स लेन्स वापरतात. कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स याच्यावर हमखास प्रश्न विचारण्यात येतात. प्रश्न क्रमांक 29 आहे, हवेचा दाब ॲटमॉस्फिअर प्रेशर मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे बॅरोमीटर. तर वातावरणाचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटरचा वापर होतो. हायड्रोमीटर द्रवाची घनता मोजते व लॅक्टोमीटर दुधाची शुद्धता मोजते. प्रश्न क्रमांक 30 आहे, डायनामो हे उपकरण कोणत्या ऊर्जेचे रूपांतर कशात करते? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत, मेकॅनिकल टू इलेक्ट्रिकल. तर डायनामो जनरेटर फिरवल्यानंतर यांत्रिक कार्य, विजेची निर्मिती, विद्युत ऊर्जा होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 30 महत्त्वाचे असे प्रश्न बघितलेले आहेत, जे की सामान्य ज्ञान सर्व भरती प्रक्रियांसाठी, तलाठी भरतीसाठी स्पेशल असे विचारण्यात येणार आहे. हे प्रश्न तुम्ही हमखास करा, कारण की याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. व्हिडिओ आवडला असेल